नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण बनवणार आहोत चुरमा लाडू. तर विशेषतः 16 सोमवार व्रताच्या उद्यापनासाठी हे जे लाडू आहेत ते बनवले जातात. तर अशाच प्रकारचे लाडू आज आपण बनवणार आहोत आणि तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट बनणारे असे लाडू आज आपण इथे बनवणार आहोत. तरी आपण जसं की रव्याचे लाडू, बेसनचे लाडू, हे लाडू अशा प्रकारचे लाडू तर आपण नेहमीच खातो. पण हे जे लाडू आहेत चुरमा लाडू, हे तर विशेषतः 16 सोमवारच्या उद्यापनाच्या वेळेसच हे लाडू जे आहेत ते बनवले जातात. तर इथे साध्या सोप्या पद्धतीने आज आपण त्याची कृती जी आहे ती इथे पाहणार आहोत. तर त्यासाठी इथे आपण रवा घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे, गूळ घेतलेला आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि दूध घेतलेलं आहे. रवा आणि गव्हाचं पीठ जे आहे ते मळण्यासाठी आपण दुधाचा वापर इथे करणार आहोत. अगदी पाण्यात मळलं तरीही काही हरकत नाही, पण इथे आज आपण दुधाचा वापर करून हे पीठ जे आहे ते मळून घेणार आहोत. तर इथे रवा जो आहे तो मोठावाला घ्यायचा आहे. तर 1 वाटी इथे मी रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी जे आहे इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त रव्याचा वापरसुद्धा इथे करू शकता किंवा फक्त इथे गव्हाचं पिठाचा सुद्धा इथे वापर करून असे चुरमा लाडू जे आहेत ते इथे बनवू शकता. तर इथे मी दोन्ही मिक्स केलेले आहेत, रवा आणि गव्हाचं पीठ जे आहे ते. त्यानंतर इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि गव्हाचं पीठ जे आहे ते. त्यानंतर इथे दुधामध्ये चांगलं असं मळून घ्यायचं आहे. तर मळताना जे आहे गहू आणि गव्हाचं पीठ आणि रवा जो आहे तो जास्त सैल नाही गोळा झाला पाहिजे मळल्यानंतर. तर अगदी घट्ट असा हा गोळा जो आहे इथे बनवायचा आहे, कारण रवा जो आहे तो अगदी नंतर फुलला जातो. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे रवा आणि गव्हाच्या पिठाचा जो गोळा इथे दुधामध्ये आपण मळलेला आहे तो कशा पद्धतीचा आहे. जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे चांगल्या प्रकारे असा आपला हा गोळा जो आहे इथे तयार झालेला आहे. तर इथे आपण हा गोळा आता अगदी 1 ते 1.5 तासासाठी जे आहे ते इथे झाकून ठेवणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे 1 वाटी मी दूध घेतलेलं होतं, त्यामधून अर्ध्यापेक्षा जास्त फक्त इथे आपण दुधाचा वापर इथे 1 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे गव्हाचं पीठ जे आहे ते इथे मळण्यासाठी इथे वापरलेलं आहे. त्यानंतर इथे 1 ते 1.5 तासानंतर इथे आपण झाकण काढून घेऊन चांगलं असं तुम्ही पाहू शकता, रवासुद्धा चांगला असा फुललेला आहे. तर इथे हा गोळा जो आहे तो त्यामधला तो रवा जो आहे चांगला असा फुललेला आहे, त्यामुळे पिठाला जो आहे कडकपणा आलेला आहे. तर अगदी असं हाताच्या प्रेशरने असं चांगलं असं मळून घ्यायचं आहे, असं मऊ करून घ्यायचं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता, पिठाचा गोळा चांगला असा मऊ झालेला आहे. तर इथे आता एका पिठाच्या गोळ्याचे आपण इथे 4 भाग करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला जी पारे आहे ती सहज अशी बनवता येईल. अशा प्रकारे इथे 4 गोळे इथे मी मिडियम साईजचे इथे चपाती जेवढे आपण लाटण्यासाठी गोळा करतो तेवढ्या आकाराचा इथे पिठाचा गोळा घ्यायचा आहे, छोट्या आकारामध्ये. त्यानंतर इथे गोळा जो आहे चांगला असा मळून आणि दोन्ही तळ हाताच्या मदतीने इथे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथे मी प्रेस करून पारी जी आहे ती मोठी करत आहे. तर अगदी हाताच्या सहाय्याने तुम्ही इथे ही पारी जी आहे ती प्रेस करून दोन्ही हाताच्या तळव्यांच्या मध्ये ठेवून चांगली अशी प्रेस करून मोठी करायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, ही जी पारे आहे ती जास्त जाडही ठेवायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही, कारण पारी जी आहे ती आपल्याला तव्यावर भाजून घ्यायची आहे. तर भाजताना जास्त करपलीही नाही पाहिजे आणि कच्चीही सुद्धा राहिली नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, काठावरून तुमच्या लक्षात आलं असेल की पारी जी आहे ती जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. तर इथे दुसरी पारीसुद्धा इथे आपण आता बनवून घेणार आहोत. तर पारी बनवताना सुद्धा इथे चांगला हाताचा प्रेशर देऊन पिठाचा गोळा आहे तो अगदी मऊ करून घ्यायचा आहे, जेणेकरून पारी आपल्याला चांगली अशी अगदी कडा न तुटता किंवा तडकता इथे चांगली अशी वळता येईल हातावर. तर इथे दुसरी पारीसुद्धा इथे आपण आता तयार करून घेणार आहोत.
तर इथे दुसरी पारीसुद्धा तशाच प्रकारे इथे तयार करून घ्यायची आहे। इथे आपण जे रव्याचं पीठ, इथे रवा जो आहे तो रव्याचा वापर इथे केल्यामुळे पीठ जे आहे ते साधारण असं कडक बनतं। रवा फुलल्यामुळे चांगलं असं कडक बनलं जातं पीठ, त्यामुळे हाताची जी मेहनत आहे ती या लाडूंसाठी जास्त लागते। तर जेवढी तुम्ही हाताची मेहनत घ्याल या लाडूंसाठी तेवढे लाडू जे आहेत ते अगदी चविष्ट असे बनतील। तर इथे दुसरी पारीसुद्धा इथे तयार झालेली आहे। तर इथे आपल्या सर्व पाऱ्या ज्या आहेत इथे तयार करून घेतलेल्या आहेत। अगदी सेम साईजच्या पाऱ्या इथे मी तयार करून घेतलेल्या आहेत। तर इथे गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी स्लो ठेवायची आहे आणि तवा चांगला असा गरम करून घ्यायचा आहे। त्यानंतर या पाऱ्या ज्या आपण तयार केलेल्या आहेत त्या आता इथे तव्यावर ठेवून घेणार आहोत आणि अगदी स्लो गॅसवर इथे पाऱ्या ज्या आहेत त्या चांगल्या अशा भाजून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी स्लो गॅसवर पाऱ्या ज्या आहेत त्या एका बाजूने इथे शिजलेल्या आहेत। तर आता दुसरी बाजू जी आहे ती सुद्धा आता आपण इथे शिजवून घेणार आहोत। तर शेवटपर्यंत पारी शिजताना गॅसची जी फ्लेम आहे ती स्लोच ठेवायची आहे, अजिबात हाय करायची नाही, फास्ट करायची नाही गॅसची फ्लेम जी आहे ती। तर इथे अगदी स्लो गॅसवरच इथे पाऱ्या ज्या आहेत त्या इथे भाजून घ्यायच्या आहेत। तर इथे दोन्ही बाजू चांगल्या अशा भाजून निघाव्या यासाठी इथे आपण स्पॅच्युलाने प्रेस करून घेणार आहोत, जेणेकरून पारी जी आहे ती चांगली अशी भाजली जाईल तव्यावर। तर स्लो गॅस असल्यामुळे गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो असल्यामुळे पारी आहे ती शिजताना थोडा वेळ लागतो, पण जेवढा तुम्ही ही पारी जी आहे ती शिजवताना वेळ लावणार तेवढेच लाडू जे आहे ते अगदी खमंग बनतील। तर या लाडूची जी चव आहे ती थोडी इतर लाडूंपेक्षा खूप वेगळी आहे, पण एकदा जर का एक लाडू तुम्ही खाणार तर तुमचं दुसरा मन खायचं नक्कीच असं मन होईल। अशा पद्धतीचे हे लाडू खूपच चविष्ट असे बनतात। फक्त मेहनत थोडी या लाडूंसाठी थोडी जास्त आहे, पण इथे अगदी साध्या पद्धतीने इथे आपण लाडू जे आहेत ते बनवणार आहोत। तर 16 सोमवार व्रत जे करतात ते उद्यापनासाठी हे लाडू बनवावे लागतात। तर इथे आपण अगदी घरगुती पद्धतीने इथे आपण लाडू जे आहेत ते इथे बनवणार आहोत। तर इथे आपल्या पाऱ्या ज्या आहेत त्या चांगल्या अशा भाजलेल्या आहेत, तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे मी थंड करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे आपण सर्व पाऱ्या ज्या आहेत त्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला मिक्सरला फिरवताना अगदी सहज सोप्या अशा जातील। तर अशा पद्धतीने लहान आकारामध्ये सर्व पाऱ्यांचे जे आहेत तिथे तुकडे करून घेणार आहोत। तर इथे पारी शिजल्यानंतर इथे अगदी कमी गॅसवर शिजवली असल्यामुळे थोडी कडक बनते। तर इथे हाताने चांगली अशी आपण चुरून घेणार आहोत, छोट्या छोट्या आकारामध्ये चुरून घ्यायचा आहे। तर इथे जेव्हा हे जे लाडू आहेत ते पारंपरिक पद्धतीने जेव्हा बनवतात तेव्हा हे खलबत्त्यामध्ये असे कुटले जातात। तर इथे आपण खलबत्त्यामध्ये न करता इथे आज आपण मिक्सरची मदत घेणार आहोत। तर इथे चांगलं असं चुरून घ्यायचं आहे। सर्व पाऱ्या ज्या आहेत चांगले असे त्यांचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून मिक्सरला अगदी सहज फिरले जातील। अशा पद्धतीने इथे तुकडे करून घेतलेले आहेत। तर इथे आता सर्व पाऱ्यांचे जे आहेत इथे मी आता तुकडे करून घेणार आहे। तर इथे आता सर्व पाऱ्यांचे जे आहेत इथे चांगले असे तुकडे करून घेतलेले आहेत, छोट्या छोट्या आकाराचे असे चांगला असा पाऱ्यांचा चुरा करून घेतलेला आहे। तर आता इथे आपण मिक्सरच्या भांड्यात हे चुरा जो आहे पाऱ्यांचा जो चुरा केलेला आहे तो आता इथे टाकून घेणार आहोत। तर मिक्सर जेव्हा आपण फिरवतो तेव्हा अगदी एकदम असा फास्ट न करता अगदी बंद चालू असं करून इथे चांगला असा चुरा करून घ्यायचा आहे, बारीक असा चुरा करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता जास्त असं पीठ नाही करायचं, अगदी भरड करायची आहे या चुऱ्याची। त्यानंतर इथे गूळ टाकून मिक्सरच्या भांड्यात पुन्हा एकदा गूळ टाकून इथे चांगलं फिरून घ्यायचं आहे।
तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी चांगलं असं एकदम बारीक अशी भरड झालेली आहे. तर इथे अर्धी ते पाऊण वाटी इथे मी तूप घेतलेलं आहे. तर तूप जे आहे चांगलं गरम करून घ्यायचं आहे इथे. त्यानंतर या मिश्रणामध्ये चुरा आणि आपण गुळाचं जे मिश्रण केलेलं होतं त्यामध्ये आपण इथे तूपसुद्धा यामध्ये गरम झालेलं तूप टाकून घेणार आहोत. तर या लाडूची जी चव आहे ती अप्रतिम अशी आहे. तर तुम्ही एकदा घरी नक्की एकदा असे लाडू जे आहेत ते बनवून बघा. तर पारंपरिक पद्धतीने जेव्हा लाडू बनवतात तेव्हा मिक्सरचा सुद्धा वापर होत नाही आणि हे जे लाडू आहेत ते काही भागांमध्ये जे आहेत ते शेणाचे जी गोवरे असतं त्यावर भाजले जातात. तर इथे आता अवेलेबल नसल्यामुळे आपल्याकडे आपण अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकता. तर इथे स्पॅच्युलाच्या साहाय्याने इथे मी सर्व जे मिश्रण आहे ते एकजीव असं करून घेतलेलं आहे. त्यानंतर हाताने सुद्धा चांगलं असं मिसळून घेणार आहे मिश्रण जे आहे ते. त्यानंतर इथे आता आपण लाडू जे आहेत ते आता बनवायला घेऊयात. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी लाडू जो आहे तर सहज असा वळला जात आहे. जास्त मेहनत लागत नाही आणि पटकन असा बनला जातो. तर तुम्ही इथे पाहू शकता कशा पद्धतीचा इथे लाडू जो आहे ते तयार झालेला आहे. जास्त हाताला जे आहे लाडू बनवताना अजिबात प्रेशर द्यावा लागत नाही, कारण आपण जो गूळ टाकलेला आहे त्याचा ओलसरपणा इथे पिठामध्ये आलेला आहे. लाडूच्या मिश्रणाला गुळाचा जो ओलसरपणा आहे तो आलेला आहे, त्यामुळे लाडू अगदी सहज असा वळला जात आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी झटपट असे इथे लाडू इथे बनवून तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे लाडू एकदा नक्की बनवून बघा. इतर लाडूंपेक्षा चवीला अगदी वेगळा आणि खूपच खावासा वाटणारा असा हा लाडू एकदा नक्की बनवून बघा. बाय बाय.